सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला फटकारला। पूर्ण माहिती दिल्याबद्दल फटकारल्याची माहिती समोर येते। निवडणूक रोख्यांचे नंबर प्रकाशित करण्याचे आदेश दिलेले आहेत। कुणी कोणत्या पक्षाला किती रक्कम दिली ते जाहीर करा असं कोर्टाने एसबीआयला म्हटल्याची माहिती समोर येते। तर सुप्रीम कोर्टाने एसबीआयला इलेक्ट्रल बॉन्ड नंबर प्रकाशित करण्याचे आदेश दिलेले आहेत। सुप्रीम कोर्टाने एसबीआयला इलेक्ट्रल बॉन्ड नंबर प्रकाशित करण्याचे आदेश दिले। जे देणगीदार आणि राजकीय पक्ष यांच्यातील दुवा उघड करतात तेच नंबर दिलेले नव्हते। सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रल बॉन्ड हे अवैध ठरवलेले होते आणि त्याचबरोबर एसबीआयला त्याविषयीची माहिती जाहीर करण्याचे आदेश दिलेले होते 6 मार्च पर्यंत। पण एसबीआयने 30 जून पर्यंतची मुदतवाढ मागितलेली होती, त्यावरून ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती आणि लवकरात लवकर 12 तारखेपर्यंत याविषयीचे सर्व डिटेल निवडणूक आयोगाला देण्यास सांगितलेलं होतं, पण तसं झालेलं नाही आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला फटकारल्याचं दिसतंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, इलेक्ट्रल बॉन्ड प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा एसबीआयला फटकारलेला आहे, काय अपडेट्स आहेत याविषयीचे? निश्चितच, कारण स्टेट बँक ऑफ इंडियाने 12 एप्रिल 2019 पासून जो सुरू होणारा डेटा होता तो जारी केलेला आहे। मात्र या आधी एकंदरीत आपण पाहिलं की निवडणूक रोखे खरेदीच्या तारखेपासून 15 दिवसांसाठी ते वैध होते आणि त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीला खरेदी केलेले काही बॉन्ड्स आहेत त्यांची जी विक्री आहे त्यांची पूर्तता केलेली होती। या संदर्भातील जो माहिती आता एसबीआयने जाहीर केलेली आहे त्यामध्ये बरीच तफावत दिसून आलेली आहे आणि म्हणूनच या संदर्भातील जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत भारद्वाज यांनी या संदर्भातील तक्रार जी आहे ती पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात दाखल केली होती आणि सुप्रीम कोर्टाने याच अनुषंगाने आता स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारलेला आहे आणि एकंदरीतच या संदर्भातील सर्व माहिती आहे ती जाहीर करूनच एकंदरीत जे सर्व स्पष्टीकरण आहे देण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा आणखी काही राजकीय पक्ष यामध्ये गुंतलेले आहेत का आणि यांच्या संदर्भात काही अधिक खरेदी झालेली आहे का या संदर्भातील माहिती पुढे येऊ शकते। आपल्याला माहितीच असेल की जवळपास 40%हून अधिक बॉन्ड्स आहेत ते एकट्या भाजपला देण्यात आलेले होते। यामध्ये इतर पक्षांचाही समावेश आहे, त्यामध्ये शिवसेना असेल किंवा इतर राजकीय प्रादेशिक पक्षांचाही समावेश होता। निश्चितच चेतन, त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जे मुदत दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये पूर्ण माहिती एसबीआय कडून दिली जाते का ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।